सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र। मी हितेंद्र क्षत्रिय, तळोदा नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025च्या शिवसेना पक्षाकडून अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, तसेच तळोदा नगरपालिकेत 21 उमेदवार, नगरसेवक पदाचे 21 उमेदवार सकट आम्ही पूर्ण पॅनल लढवित आहोत। या निमित्ताने पुढील निवडणुकीत निवडून आल्यानंतर आमच्या विकासाचे मुद्दे, आमचे प्रमुख मुद्दे जे असणार आहेत त्याच्यात प्रामुख्याने आम्ही तळोदा नगरपालिकेचे बारगडी विषय, घरकुल विषय जे आहे, घरकुल प्रश्न सर्वप्रथम हा तळोदा शिवसेना यांनी उचलला। त्याला निवडून आल्यानंतर सर्वप्रथम आम्ही याला प्राधान्य देणार असून आम्ही संपूर्ण तळोद्यातील ज्याही बारगडी जागा आहेत त्या बारगडी जागा राहणाऱ्या अतिक्रमित बारगडी सामान्य व्यक्तींच्या नावावर करण्यासाठी प्राधान्य देणार असून त्यांच्यानंतर त्या जागेवर त्यांना घरकुल मंजूर होणार आहेत। आम्ही तो शिवसेनेने प्रामुख्याने उचलल्यानंतर आता इतर पक्षातील लोकही त्या मुद्द्यावर उचललेला बारगडी विषय आज काही विरोधक त्याचे श्रेय घेण्याचा खोटा प्रयत्न करीत आहेत। कारण की हे तळोद्यातील मायबाप जनतेला ज्ञात आहे की हा विषय सर्वप्रथम कोणी उचलला, म्हणून कोणीही या विषयाला खोटा श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, मी त्यांना विनंती करतो। तसेच हा बारगडी विषय तळोदा शिवसेना मार्गी 100% लावेल याची आम्हाला शाश्वती आहे। आदरणीय मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी हे आज तळोदा प्रचार सभेला येऊन याची ग्वाही दिली की आम्ही हा बारगडी विषय 100% मार्गी लावू। त्यानंतर आम्ही ही निवडणूक येत्या काळात विकासाच्या मुद्द्यावरच लढणार आहोत। तरी तळोद्यातील जे काही प्रश्न असतील, पाणी पुरवठ्याचे प्रश्न असतील, रोड गटारींचे प्रश्न असतील, आम्ही प्रथमतः रोड गटारीसाठी तळोद्यातील आम्ही जे ठेकेदारांना कामं आम्ही फक्त तळोद्यातील ठेकेदारांनाच देऊ। याच्या ठेकेदारांना देण्याचे मूळ कारण असं की ठेकेदार तळोद्यातील असल्यानंतर ते कामं दर्जेदार व क्वालिटीमध्ये करू शकतात, कारण की त्यांना तळोद्याची यांची भीती असते। परंतु इतर ठेकेदारांना दिल्यानंतर कामाची जी आज आपल्याला क्वालिटी बघण्यात येत आहे ती एकदम निकृष्ट दर्जाची होत आहे। ऐसा निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहोत। तसेच आदरणीय आमचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याकडे नगरविकास खातं असल्या कारणाने आज सभेत ते ग्वाही देऊन गेले की कधी तळोदा शहराच्या नगराध्यक्ष हा शिवसेनेच्या बसला तर आम्ही तळोदा नगरपालिकेला कोणतीही निधीची कमतरता भासू देणार नाही। तसेच तळोद्यातील जे काही रखडलेले प्रकल्प असतात त्याला पूर्ण निधी देऊ व प्रलंबित कामं पूर्ण करू। प्रगतिशील तळोदा, स्वच्छ तळोदा व सुंदर तळोदा बनवण्याचे आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत राहू। तळोदा नगरपालिकेची निवडणूक जाहीर झालेली आहे। एक शिवसेनेचे तालुका प्रमुख म्हणून आपण काय भूमिका मांडणार? तळोदा नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025 ही जाहीर झाल्यानंतर आम्ही शिवसेना पक्षातर्फे एकच भूमिका मांडू इच्छितो की शिवसेना ही निवडणूक नगराध्यक्षासह सर्व नगरसेवक पदासाठी स्वबळावर लढते आणि या निवडणुकीमध्ये आम्ही प्रामुख्याने विकास या मुद्द्यावर आम्ही भर देणार आहेत। तळोदा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेमार्फत जे करता येईल, लोकांना जे हवं आहे ते आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहेत। त्याचबरोबर एक गोष्ट प्रामुख्याने प्रखरपणे सांगावीशी वाटते की भारतीय जनता पार्टीने जो उमेदवार दिलेला आहे तो हा मूळचा भारतीय जनता पार्टीचा नसून तो काँग्रेसमधनं भारतीय जनता पार्टीमध्ये त्याने प्रवेश केलेला आहे। व्यक्तीने पक्ष बदलला तरी व्यक्तीची एक म्हणतात सर्व गोष्टीचा इलाज होतो पण स्वभावाला इलाज नसतो, त्याचप्रमाणे व्यक्तीचा पक्ष बदलला तरी त्याची जी वृत्ती असते ती बदलत नाही। हे काँग्रेसमध्ये असताना यांच्या परिवाराने तळोदा नगरपालिकेमध्ये 30 ते 35 वर्षे सत्ता भोगलेली आहे। सत्ता भोगत असताना तळोद्याकरच्या नागरिकांनी हे बघितलेलं आहे की यांची सत्ता ज्या वेळेस तळोदा नगरपालिकेवर होती त्या वेळेस तळोदा शहराचे हाल कसे झालेले आहेत। तळोदा शहराच्या लोकांना काही कामासाठी खळ्यामध्ये जावं लागलेलं आहे, त्याच्यानंतर काही कामासाठी आर्थिक पिळवणूक त्यांची सुद्धा झालेली आहे।
याचा अनुभव तळोदेकरच्या जनतेला आलेला आहे. त्यामुळे मी या ठिकाणी प्रामुख्याने सांगू इच्छितो की आमचा जो शिवसेनेचा उमेदवार आहे हा सबसे साधा हितू दादा. तुम्ही ज्या ठिकाणी सांगाल त्या ठिकाणी तो कामासाठी उपलब्ध होईल. त्याचबरोबर नगरपालिकेमध्ये ते मागच्या वेळेस निवडून आल्यानंतर बांधकाम सभापती सुद्धा राहिलेले आहेत. बांधकाम सभापती राहिल्यानंतर त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये जी कामं केलेली आहेत त्याच कामाचा आदर्श ते पूर्ण शहरामध्ये ठेवणार आहेत. तरी माझी सर्व नागरिकांना नम्रपणे विनंती आहे की तळोदा शहरातील नागरिकांनी येत्या 3 दिवसामध्ये कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता, कारण हे जे 3 दिवस आहे रात्र वैरायची आहे, त्याचप्रमाणे 3 दिवस सर्व तळोद्याकरांच्या नागरिकांची आणि तळोदा शहराच्या विकासाची दिशा ठरवणारे आहेत. म्हणून मी नागरिकांनी प्रामुख्याने एक गोष्ट सांगू इच्छितो की कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता शिवसेनेचे जे उमेदवार आहेत हितेंद्र भाऊ क्षत्रिय आणि 10 प्रभागामध्ये जे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांच्या नावासमोरील धनुष्यबाणचं बटून दाबून शिवसेनेच्या उमेदवाराला प्रचंड मतांनी विजयी करावं आणि नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत हितेंद्र भाऊ क्षत्रिय यांना देखील बहुमताने विजयी करावं ही नम्र विनंती.